साईश्वराय विद्महे सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वप्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। साईराम साईराम साईराम। दॅट्स गुड. कोंकणी कोणा कोणा येता हांगा? हात उचला. कोंकणी कोणा कोणा येता? सगळ्यांक येता कोंकणी? कोंकणीत उलयल्यार चलता? हां. गुड इवनिंग. जोरात उलया. गुड इवनिंग. जेवण आयलात न्ही तुमी? हां, मेळ्ळें न्ही समज जेवण तुमकां? उलया जोरात. गुड इवनिंग. येस, दॅट्स लायक इट. आतां सगळ्यांक लक्ष आसा हांगा हांव उलयता तें? एक वेळा जोरात ताळी वाजया. आतां हे ताळी आमी कोणा साठी वाजयले? हे आमी हांगचे सगळे ऑर्गनायजर्सा साठी. म्हळ्यार इतली सुंदर प्रोग्राम अरेंज केला. हे कोणा साठी अरेंज केला? हे आमचे साठी अरेंज केला ना, हे तुमचे साठी अरेंज केला. तुम्ही सगळे जे हांगा बसलात स्टुडंट्स, तुमचे साठी आसा स्पेशल प्रोग्राम. आणि आतां हांव एक इम्पॉर्टंट गोश्ट सांगता तुमकां. हांव आतां जे कितें बी उलयचें आसा हे तुमचे साठी आसा आनी तुमगेले पेरंट्स साठी आसा. पण आतां तुमी जे कितें बी उलयतले ते फक्त म्हाजे साठी आसा. तुमी जे कितें बी उलयतले विथआउट फियर म्हाका सांगा. ओके? आई बाबा बसला काय विचार करची ना. तेणी नंतर तुम्ही ते पळोवन घ्या. ते काय सांगनात तुमकां. तुम्ही जे कितें बी आसा ते म्हागे कडेन डायरेक्ट खरें खरें सांगा. ओके? आतां फर्स्ट क्वेश्चन. कितली लोकां सायन्सा इंट्रस्ट आसा सांगा? सायन्स. आणि हांगा कितली लोक 8, 9, 10th क्लास आसात? 8, 9, 10 सगळ्यांक सायन्सा इंट्रस्ट आसा. दॅट्स नायस. कितली लोक 11, 12 आसा? 11, 12 कोण ना? Oh, that's nice. Okay. So most of the students हांगा सायन्स आणि 8, 9, 10 आणि कमी क्लासवाले. ओके. सो तुमकां कित्याक सायन्सांत इंट्रस्ट आसा? कितें तरी आवडलें उरतलें तुमकां. तुमकां जे शिकयतात क्लासांत 6th, 7th हे सगळें ग्रॅविटेशन आणि कितें कितें शिकयतात, इलेक्ट्रिसिटी, वेगवेगळे असले कितें कितें कॉन्सेप्ट शिकयतात. करेक्ट? तशें म्हणून तुमकां इंट्रस्ट आयला सायन्सांत. बाकीच्या लोकांक सायन्सांत कित्याक इंट्रस्ट आयला ना? तांकां दुसऱ्या टॉपिक्सांत इंट्रस्ट आसा. करेक्ट? आतां हेच इम्पॉर्टंट आसा की तुमकां कळचें जाय की आमकां कित्याक इंट्रस्टेड आसा आनी तेच आमी फुडें चूज करचें जाय. दॅट इज द मेन टॉक ऑफ टुडे. आमकां कित्याक इंट्रस्ट आसा आनी आमकां कित्याक इंट्रस्ट आसा तूं? वाय एम आय इंट्रस्टेड इन सायन्स? दॅट इज द क्वेश्चन. तुमकां हे क्वेश्चनाचे आन्सर मेळ्ळे म्हणल्यार तुमी करेक्ट डायरेक्शनांत आसा. सपोज तुमकां खबर ना हांव कित्याक सायन्सांत इंट्रस्टेड आसा तर तुमकां विचार करचें जाय हांव कित्याक सायन्सांत इंट्रस्टेड आसा. आनी जेन्ना तुमकां त्या क्वेश्चनाचो आन्सर मेळटलो की हांव ह्या रिजना साठी इंट्रस्टेड आसा तर तुमकां खबर आसा की आमी सायन्स करेक्ट डायरेक्शन आसा. सपोज तुमकां हें कळ्ळेंच ना कित्याक आसा अशीच म्हाका कितें तरी आवडलें 2 दिवसां खातीर नंतर आवडटलें गॅरंटी आसा ना, तर तुमी रॉंग डायरेक्शनांत आसा. सो अशी एक आयडिया क्लियर घेया की तुमकां इंट्रस्ट कितें आसा बेसीक. तुमी ह्या क्लासांत आसात की तुमकां कळटा कितें तरी शिकयता न्ही, टिचर कितें तरी शिकयता कळटा न्ही. सगळ्यांक कळटा कितें शिकयता टिचर क्लासांत? कळटा न्ही? हां, ओके. सो तुमकां शिकयता जाल्यार कळटा न्ही कितें टिचर शिकयता. म्हळ्यार तुमी एक करेक्ट डायरेक्शनांत आसा. तुमकां एक थोडे आयडिया आसा. तशी तुमी विचार करचे जाय की तुमकां कित्याक तें आवडटें आनी तुमी डिसायड करचें जाय की आमकां हें आवडटा की ना. तुमी आतां एक असली एजार आसा की तुमी विचार करूं शकतात. तुमी स्वताक डिसायड करूं शकतात. आतां तुमी घरा आतां आई विचारता तुमकां की जेवण करूं तर तुमी डिसिजन घेवं शकतात न्ही की तुमी सांगतात कितें दीस खाता हांव. तुमी सांगतात तशी आईक सांगतात कितें सांगतात की म्हाका म्हाका फेवरेट करून दी सांगता की तूं कितें दिलां खातालें सांगता. आई वांगी भाजी करून दिल्यार खातात तुमी सगळे? खातात? येस, नो? सगळे जाण खातात? अरे दॅट्स गुड. येस इज अ गुड आन्सर. म्हळ्यार वांगी बरी आसा भाजी, खावच्या जाय, हेल्दी आसा. बट इज इट युअर फेवरेट? नो. सो यू हॅव टू नो वॉट इज युअर फेवरेट. इफ यू आर इंट्रस्टेड इन समथींग, तुमी कित्याक इंट्रस्टेड आसा तें तुमकां करचें जाय. कितें जाता इंट्रस्टेड ना जाल्यार? तुमी कितें तरी डिसायड करतले पण तुमी आतां ते टॉपीक घेना फुडें तर कितें जातलें? यू विल नॉट बी इंट्रस्टेड इन स्टडींग. तुमकां अभ्यास करचोच मजा येना. सो एक सिंपल एक आयडिया दिता कशी डिसायड करचें की सायन्स घेवचें की कॉमर्स घेवचें की आर्ट्स घेवचें. एक सिंपल एग्जाम्पल दिता. तुमी एक झाडार आंबो पळयतात आनी तुमी ताका दगड मारतात. दगड मारलो ते लागला आंब्याक आनी तो आंबो सकयल पडटा न्ही. तर तुका इंट्रस्ट आसा की आंबो कित्याक सकयल पडलो हो तो क्वेश्चन आयलो म्हणल्यार तुमकां सायन्सांत इंट्रस्टेड आसा. कित्याक क्वेश्चन पडटा तुका की सायन्स आसा तेजें कितें तरी पडटा न्ही सकयल, कित्याक पडटा? दॅट इज सायन्स.
आतां तुका त्या आंब्याक पळोवन हो क्वेश्चन आयलो, तो कितलो म्हारग उरतलो आंबो, कितले पयशे दिवचे पडटले ताका, कितले किलो कितले लागतले, तशी अशी विचार केल्यार म्हळ्यार तुमकां थंय कॉमर्सात इंट्रस्ट आसा, मागीर तुमकां पयशाचे ते फायनान्स तशी तेजी इंट्रस्टेड आसा. आनी सपोज तूं त्या आंब्याक पळोवन तुका दिसलें की अरे कितलो सुंदर कलर आसा तेजो, इतलो मस्त शेप आसा, थंय वयर इतलें बरें दिसता झाडार, आनी म्हाका ताका पेंट करची दिसता, ताका पळोवन म्हाका गाणें म्हणची दिसता, ताका पळोवन म्हाका डान्स करची दिसता, म्हळ्यार तुमकां आर्ट्सांत इंट्रस्ट आसा. कळ्ळें? आयडिया आयलें? सो आंबो आवडटा न्ही सगळ्यांक? आतां गरमे दिवस आसा, आंबो खातात न्ही सगळे? येस नो? येस. सो आतां एक आंबो पळोवन तुमकां दिसता की कित्याक आंबो सकयल पडटा झाडा वयल्यान? दॅट इज सायन्स. आंब्याची कॉस्ट कितें? दॅट इज कॉमर्स. अँड दॅट आंबो, दॅट मँगो इज सो ब्युटिफूल, इतलो सुंदर दिसता, दॅट इज आर्ट्स. सो ते तुमकां एक बेसीक अशी एक थॉट प्रोसेस आसा, व्हेरी सिंपल आसा. म्हळ्यार हे इतली सिंपल उरना लायफात चूज करचें, पण एक अशी सिंपल थॉट आसा, एक सिंपल एग्जाम्पल आसा. आनी एक एग्जाम्पल दिता. आतां तुमी एक पिक्चर पळयच्या लागलात, खंयचे साऊथ इंडियन पिक्चर पळयता. बाहुबली पळयलें सगळ्यान? येस? पक्का सगळ्यान पळयलें? येस. आतां बाहुबली पिक्चरांत जेन्ना तो एक व्हडले दगड घेवन फेकता, तूं थंय विचार करतात न्ही तुमी, ते कशी उडोवंक शकता, इतली जड आसता, ते थोडीच उडोवचें जाता. तर तूं तेजे सायन्सा बद्दल विचार करतात, करेक्ट? की ते आमी उचलचें कशी जाता, ते उचलचें जाता. तुमी सपोज आतां ते पळोवन विचार करतात, अरे हे पिक्चर बनवचे कितले पयशे लागिल्ले उरतले, अशी विचार करतात तुमी? ना. मात दॅट इज नॉट युअर सायंटिफीक एटिट्यूड. तुमकां सपोज तातूंत इंट्रस्ट आसा की कितले पयशे लागतले एका बनयच्या त्या पिक्चराक, देन दॅट इज कॉमर्स. आनी सपोज तुमकां दिसलें की अरे दॅट इज सो ब्युटिफूल सीन, पण तें पळोवनूच म्हाका कितले जावचें लागला, इतले सुंदर कॅरेक्टर्स आसात, कितले सुंदर सेट डिझायन केला, दॅट इज अगेन आर्ट्स. अशी विचार करा. सो इफ यू फील की तुमकां दिसता की आतां सपोज म्हाका तूं इंट्रस्टेड आसा, तर तुमी विचार करचे जाय की कित्याक इंट्रस्टेड आसा. दॅट इज द मेन क्वेश्चन. आतां एक वेळा जोरात ताळी वाजा. जोरात जोरात. जागे आसात सगळे न्ही? ओके, ऑल अराउंड हियर? येस? येस? येस. आवाज उरू जरा गळ्यात. सो आतां मेन टॉपिकाचेर या. 10th नंतर कितें करचें? आतां तुमी 8th आसात, 9th आसात, 10th आसात, टेक्स्ट बूक दिल्लें आसा तुमकां. टेक्स्ट बुकाक सगळे डिस्क्रायब करतात ते लोक, इतले टॉपिक्स आसात, तातूंत क्वेश्चन्स उरतात चॅप्टर एंडात, करेक्ट? तुमी सॉल्व करतात क्वेश्चन्स चॅप्टर एंडातले? येस? नो? करच्या जाय ते खूब इम्पॉर्टंट उरतात, तातूंत तुमकां कळटा कितले चॅप्टर शिकले की ना. सो यू हॅव अ चॅप्टर, ते लोक शिकयतात तुमकां. नंतर जर जशी तुमी फुडें वतले तशी त्या चॅप्टरांत क्वेश्चन्स उरनात, फक्त एक चॅप्टर उरतलो. तुमी स्वता नंतर क्वेश्चन्स विचार करचे जाय, हे कित्याक जाता, हे कित्याक जाता. सो आय एम टॉकिंग अबाउट सायन्स नाव. 10th जालें की तुमी सपोज सायन्स घेतले, ओके, तुमी विचार केलो की म्हाका सायन्स आवडटा, हांव सायन्सच घेता. तर नंतर तुमी 11th 12th तुमकां सायन्स मेळटले, भरपूर सायन्स उरतले. तुमकां नंतर दिसतलें कित्याक सायन्स घेतलें, इतली उरतले, कित्याक इतले मॅथमॅटिक्स शिकचे पडटा म्हाका, कित्याक इतली म्हाका सम सॉल्व करची पडटा, अशी दिसतलें. बट ते आसा, ते सगळे सब्जेक्टात उरतले. तुमी कॉमर्स घेतल्यार बी तुमकां मॅथमॅटिक्स मेळटले, आर्ट्स घेतल्यार बी मॅथमॅटिक्स मेळटले, सगळे हातूंत मॅथमॅटिक्स खंय ना खंय उरताच. सो ते अवॉयड करचें जायना. आतां मेन इम्पॉर्टंट आसा की तुमी कितें तरी इंट्रस्ट म्हण घेतिल्ले न्ही, ते फॉलो करचें जाय. एक वेळा घेतले की सोडचें जायना, फॉलो करत रावचें जाय. पॅशन दाखयचें जाय, घालचें जाय इंट्रस्ट घाल तातूंत, नंतर आनी हार्डवर्क करून ते शिकचें जाय. टिचर शिकयतले तुमकां क्लासात, पण तुमकां कितले तुमगेल बोर्डात घुसता ते तेगेले कडेन कंट्रोलात ना न्ही, ते तुमगेल कंट्रोलात आसा. तुमी हार्डवर्क करचें जाय. आनी नंतर तुमी सपोज 10th क्लियर केलें, 11th 12th स्टडी करून हार्ड क्लियर केलें, आतां तुमी 12th आयले, आतां तुमगेले कडेन व्हडलो क्वेश्चन कितें करचें आतां. तुमगेले कडेन 2-3 कोर्सेसाची नांव खबर उरतलें. 12th नंतर कितें कितें कोर्सेस करतात सांगा? खंयचे खंयचे कोर्सेस करतात? कोणा कोणाक खबर आसा खंयचे खंयचे कोर्सेस करतात 12th नंतर? इंजिनियरींग आयकलां? येस? येस? ओके, इंजिनियरींग आयकलां. सगळ्यांक इंजिनियरींग खबर आसा? मेडिकल आयकलां? येस, सगळ्यांक आयकलां. आनी खंयची खबर आसा अपार्ट फ्रॉम इंजिनियरींग एंड मेडिकल? सायन्सात डिप्लोमा. येस, दॅट्स अ गूड आन्सर. आनी कोणाक खबर आसा डिप्लोमा हांगा? सगळ्यांक खबर आसा? येस? 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 म्हळ्यार खूब लोकांक खबर ना हांगा डिप्लोमा? येस, खबर ना. गुड. सो डिप्लोमा इज अनदर स्ट्रीम दॅट इज अवेलेबल. आतां कितें आसा, तुमकां करच्या खूब कितें कितें आसा. 10th जालें की खूब कितें कितें करचें जाता. 10th जालें की तुमकां जाय जाल्यार पॉलिटेक्नीक करचें जाता, दॅट इज डिप्लोमा. तातूंत तुमकां भरपूर फिल्ड्सांत शिकचें जाता. एग्रीकल्चर, ऑटोमोबायल, बायोमेडिकल, कितले जाय तितले टॉपिक्स आसात.
हे तुमकां सगळें हांव सांगचें जाय म्हणना. तुमगे कडेन फोन्स आसात, सगळ्या कडेन फोन आसा, फोन पळयला सगळ्यान? येस? गुड. फोन खबर आसा कशी ओपन करचे, ऑपरेट करचे कळटा फोन? येस? गुगल क्रोम खबर आसा सगळ्यांक? येस? गुगल क्रोमात सर्च करचें कळटा? येस. तर तुमी स्वता सर्च करूं शकतात. हांव तुमकां सांगचें जाय म्हण आसा, तुमी स्मार्ट जनरेशन, आमी ओल्ड जनरेशन जाले, आमकां कितलें कळना जितलें तुमकां कळटा. तुमी फोन रिपेर करूं शकतात, तितलें टॅलंट आसा तुमगे कडेन. तर हांव सांगतलें कितें तुमकां, हांव तुमकां हें सांगतलें आतां की कितकीत ऑप्शन्स आसात ते तुमी चूज कित्याक करचे आनी कशें करचें. सो पॉलिटेक्नीक कोर्स आसात, नंतर मास्टर्स ऑफ सायन्स, बॅचलर्स ऑफ सायन्स तुका अंडर ग्रॅज्युएट कोर्सीस आसात थोडे, तातूंत तुमकां जाय ते करचे जाता. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, भरपूर तसले सब्जेक्ट्स आसात ते बी करचे जाता. पॅरामेडिकल आसा. पॅरामेडिकल खबर आसा कोणाक? पॅरामेडिकल आयकलां? नो? नो? नो. ओके. मेडिकल जे तुमगे डॉक्टर्स उरतात, फक्त सगळे जाण तेंगे जे टिमात ऑपरेशन थिएटरांत उरतात नाल्यार जे उरतात थंय तुमगे असिस्ट करचे येतात डॉक्टर्स, ते सगळे डॉक्टर्स उरनात. तेंगे बरोबर थोडे हेल्पिंग लोक उरतात. त्या लोकांनी एक वेगळी डिग्री केल्ली उरता. त्या डिग्रीची नांव पॅरामेडिकल. पॅरामेडिकलात भरपूर वेगवेगळे टायपाचे आनी डिग्रीज उरतात. ते म्हळ्यार ते लोक डायलिसीस टेक्निशियन, हेल्थ इन्स्पेक्टर, मेडिकल लॅब, असले खूब कितकीत व्हडले व्हडले नांव आसात. ते नंतर तुमी वचून गुगल करून कळटलें तुका कितें पळयल्यार. हांव तें सांगचें जाय म्हणना. हांव तुमकां इतलें सांगतलो की पॅरामेडिकल एक वेगळे टॉपीक आसा, तेतूंत तुमी स्टडी करचें जाता आनी ते स्टडी केलें की तुमकां डायरेक्टली हॉस्पिटलांत जॉब्स मेळूं शकता. ओके? जॉब्सांत इंट्रस्टेड आसा कोणाक? की ओन्ली गेम्स? जॉब्स ऑर गेम्स? स्पोर्ट्स. आतां स्पोर्ट्स उरला कितें करतले इंट्रस्ट? स्टडीज सोडून दितले? स्पोर्ट्सांत इंट्रस्टेड उरला स्टडी सोडतले? कंटिन्यू करतले? स्पोर्ट्सांत आतां फुडें वच्चें उरल्यार बी स्टडीज इम्पॉर्टंट आसा. तेंगेले आतां सेपरेट कोर्सीस उरतात की तेमी स्पोर्ट्स करचे आसल्यार ते लोकांक कॉलेजांत ते लोकांनी स्पोर्ट्सांत सेपरेट डिग्री दवरले आसा की तुमी तातूंत स्पोर्ट्सांत स्टडी करचे जाता. दॅट इज वन मोर फील्ड यू कॅन गेट इन टू स्पोर्ट्स. भरपूर गव्हर्मेंट जॉब्स उरतात, गव्हर्मेंट अपॉयंटेड जॉब्स जे तुमी 12th नंतर करूं शकतात. दॅट इज ऑल्सो वन मोर ऑप्शन. गव्हर्मेंटात आतां रेल्वेज आसा, डिफेन्स आसा, NDA एग्जाम बरेवचे जाता. दॅट इज वन मोर ऑप्शन. अशी भरपूर ऑप्शन्स आसात तुमकां. ITI आसा. ITI खबर आसा? येस? आयकलां ITI? टेक्निकल खबर आसा? येस? ओके. येस. सो ITI करचे जाता. नंतर नॉन टेक्निकल कोर्सीस करचे जाता लायक बिझनस एंड ऑल. पण तातूंत हांव वचना. आमचे सर आसा ते लोक सांगतले तुमकां तेजे बद्दल जास्त. दे आर मोर एक्सपर्ट इन इट दॅन मी. म्हाका टॉपीक सायन्स आसा. सपोज 10th नंतर जॉब करचें दिसना तुमकां, दिसलें 11th 12th जॉब करचें आसा, स्टडी करचें आसा, नंतर 12th नंतर जॉब करचें दिसलें तर कितें करतले? 12th नंतर तर भरपूर एग्जाम्स आसात तुमकां बरेचे जाता. तातूंत तुमकां एम्स खबर आसा न्ही? एम्स मेडिकल कॉलेज फेमस, तेजी नीट उरता, मेडिकल एंट्रन्स उरता. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कोणाक खबर आसा? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरात फेमस कॉलेज आसा, तातूंत वचचें जाता. ऑल दीस आर व्हेरी बिग नॅशनल इन्स्टिट्यूट्स. IIT खबर आसा सगळ्यांक? येस. जशी IIT टेक्नॉलॉजी साठी आसा, इंजिनियरींग साठी आसा, तशी सेम सायन्सा साठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आसा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इज फॉर सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इज फॉर टेक्नॉलॉजी. तशीच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एंड एज्युकेशन रिसर्च म्हण एक आसा. तातूंत थंय तुमकां सायन्स परत शिकयतात, BSc MSc उरता. सो शिकच्याक परत तुमकां भरपूर टॉपिक्स आसात सायन्सा भितर, भरपूर कॉलेजीस आसात. IIT, IISc, IISER, NITs. NIT आयकल सगळ्यान? येस? NIT आयकल रायट? तो NIT तुमकां इंजिनियरींग करचें जाता. सो ऑप्शन्स भरपूर आसात. पण आमी चूज कशी करचें? तुमकां इंजिनियरिंगाक इंट्रस्टेड आसा की ना तुमकां कशें कळटलें? परत फॉलो द सेम फॉर्म्युला. फॉर्म्युला कितें? म्हाका कित्याक करचें आसा? हे क्वेश्चन विचारा तुमी. कितें स्टडी करचें आसतना तुमी विचार करा की म्हाका कित्याक करचें आसा. तुमकां सपोज एक आन्सर मेळ्ळो, म्हाका ह्या रिजना खातीर करचें आसा, म्हाका हातूंत इंट्रस्टेड आसा, म्हाका हातूंत शिकचें आसा फुडें वचून आनी नॉलेज घेवचें आसा. दॅट इज द रिजन वाय यू शूड टेक अ सब्जेक्ट. सपोज तुका दिसलें की म्हाका आतां IITत वचचें आसा, पण तुका खबर ना कित्याक वचचें आसा. कित्याक वचचें आसा तुमकां IIT? शिकच्या वचची ना, तुमकां फक्त टायमपास करचें वचचें आसा. तशी स्टुडंट्स करतात थोडे, फक्त IIT टायमपास करचे वतात. बट दॅट डजंट लीड देम एनीवेअर. तुमी खंय पावनात तेजेर. तुमी फक्त एक डिग्री साठी वतात थंय आनी तुमगेली ते डिग्री कंप्लीट सुद्दां जायना आनी तुमी भायर येतात परत. तशी करची नाका. तुमी फोकस करा, तुमकां कितें करचें आसा, तुमी विचार करा. तुमगेल्या हातांत डिसिजन्स आसा, तुमगेल्या हातांत हे चूज करचें जाता. तुमकां कितें खबर आसा, तुमकां कितें इंट्रस्ट आसा, तें डिसायड करा तुमी, तें चूज करा तुमी.
12th नंतर तुमकां आनी भरपूर टायपचे वेगळे कोर्सेस बी आसात. म्हळ्यार BSc आसा ते आसा, BTech आसा, नंतर MBBS सारखे आनी थोडे कोर्सेस आसात. तातूंत युनानी आसा, होमिओपॅथी आसा, आयुर्वेदा आसा. गव्हर्मेंट ऑफ इंडियान हे सगळे कोर्सा खातीर आतां तांकां बी डॉक्टर म्हण सारकें एक स्टेटस दिला. होमिओपॅथी डॉक्टर, तेमी बी डॉक्टर जावं शकतात. आयुर्वेदाचे बी डॉक्टर जावं शकतात. सिद्धा नॅचुरोपॅथी तेजे बी डॉक्टर जावं शकतात. असले भरपूर कोर्सेस आसात तुमकां आनी फुडें वचून शिकचे जाता. तुमकां मेडिकल सायडान इंट्रस्ट आसा, तुमकां सपोज आतां बाकीचे शिकचे आसा म्हळ्यार मेडिकलचे ना शिकचे ना, तातूंत थोडे एसोसिएटेड शिकचे आसा तर पॅरामेडिकल कोर्सेस आसा जशें हांव सांगलें तुमकां. नंतर इंटिग्रेटेड कोर्सेस आसात म्हळ्यार 4 वर्सां तुमकां सगळें करचें जाता. BSc आनी MSc एकत्र करून करचें जाता. तर कोर्सेस तर भरपूर आसा, पण हे सगळें बोरींग आसा न्ही. म्हळ्यार कोर्सेस आसा, कॉलेज आसा, हेच आयकत आसात न्ही, करेक्ट. लास्ट 10 मिनट्स तेच चालू आसा, करेक्ट. येस, ओन्ली कोर्सेस कॉलेजेस कोर्सेस कॉलेजेस कोर्सेस कॉलेजेस. तर आमी आतां बंद करया, क्लोज्ड. वाय आर यू स्टडींग? तुमी अभ्यास कित्याक करचे लागलात? म्हाजे हेका आन्सर दिया. अभ्यास कित्याक करतात? कॉलेजा कित्याक वतात? स्कुला कित्याक वतात? कित्याक वतात कॉलेजा? नॉलेज, करेक्ट. नॉलेज मेळना जाल्यार कितें जातलें? नॉलेज मेळना जाल्यार कितें जातलें? एनीवन? नॉलेज कित्याक मेळचें जाय आमकां? विचार केला केन्ना? वाय शूड वी गो टू स्कूल? वाय शूड वी गो टू कॉलेज? करियर एक आसा. आतां कितें आसा की आतां कॉलेजा वचना जाल्यार करियर मेळना. कितले तरी स्टार्टअप्स आसात, कितले तरी कंपनीज आसात जेजे फावंडर्सचे कॉलेज सोडून दिलेले मध्ये. स्कूल थोडे अटेंड केले ना खूब लोकांनी, तर ते लोक सुद्दां करियर बनवू शकतात. तर आमी कित्याक शिकचे जाय? आमी कित्याक शिकचे जाय हो क्वेश्चन आसा. आतां आमी स्टडी कित्याक करचे जाय हेजें आन्सर फक्त एकच गोश्ट दिवंक शकता. तुमकां आतां जितलें खबर आसा तुमकां 5 वर्सां पयलीं खबर आशिल्लें ना. तुमकां 5 इयर्सां जे स्कुलांत शिकयलें तें तुमकां भायर शिकूंक जातालें तांकां लोकांक? अशींच वचून रस्त्यार बसल्यार तुमकां हें नॉलेज मेळटालें ना, करेक्ट. तशें म्हण आमी स्कुलां वतात, तशें म्हण कॉलेजां वतात. जें नॉलेज आमकां रेडिली अवेलेबल ना, अशींच आमकां अशी पळोवन आमकां शिकचें जायना. तें नॉलेज घेवचे साठी आमी वतात. तें नॉलेज कितें इम्पॉर्टंट आसा? आमी आतां विचारलें तुका आमी नॉलेज कितें इम्पॉर्टंट आसा. तें नॉलेजाची इम्पॉर्टन्स कितें आसा? तें नॉलेजाची इम्पॉर्टन्स आसा की तुमकां एक नॉर्मल लायफ कशी आरामात करच्या जाता तें तुमकां नॉलेजांतल्यान थ्रूच मेळटा. एक आयडिया मेळटा की म्हाका लायफ आनी कम्फर्टेबल कशी करचें. एक नॉलेज मेळ्ळें की तुमकां एक टूल मेळटा, एक एक्सेसरी मेळटा जे तुमी यूज करून तुमकां लायफ कम्फर्टेबल करच्या जाता. ते एक्सेसरी तुमी यूज करून, ते नॉलेज यूज करून तुमी एक जॉब मेळूं शकतात. ते नॉलेज यूज करून तुमी तुमगेलें स्वता लायफ इजी बनवूं शकतात. तुमकां कशी जाय तें डिझायन करचें जाता तुमगेलें लायफ. त्याच खातीर हें नॉलेज इम्पॉर्टंट उरता. आतां तुमी म्हाका सांगा की सगळ्यांक हांगा तुमकां इतले चान्सीस मेळटात की गेम्सांत वचचे, पण सगळे जाण गेम्सांत वचनात न्ही, करेक्ट. सगळ्यांक क्रिकेट खेळचें आवडटा हांगा ह्या सायडान, पण सगळेच क्रिकेटर बनतात ना. थोड्या लोकांक करियर चूज करची पडटा. सो वॉट इज द नीड फॉर अ करियर? वाय शूड वी डू अ जॉब? जॉब केल्यार कितें मेळटा? पयशे. पयशे दॅट इज द वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट थिंग्स. आमी सगळे आतां कितें डिसिजन्स कित्या बेसिसाचेर घेतात? आमकां कितले पयशे मेळटले तेजेर, करेक्ट, रायट. येस, मनी इज अ डिसायडींग फॅक्टर. तुमकां जितले पयशे मेळटले तितले जास्त तुमी काम करतले, करेक्ट. सो दॅट इज वन ऑफ द मेन डिसायडींग फॅक्टर्स की पयशे कितले मेळटले. आनी आजकाल आजची दुनियांत अशी आसा की तुमकां जे कोर्स करतले, कितले स्टडी करतले, कितली एज्युकेशन घेतले, कितली नॉलेज घेतले, तेजी बेसिसाचेर तुमकां पयशे मेळटा. बिकॉज नॉलेज इज इंडिकेटर ऑफ युअर स्किल्स, नॉलेज इज इंडिकेटर ऑफ युअर टॅलंट्स, नॉलेज इज इंडिकेटर ऑफ हाऊ मच यू कॅन डू फॉर अ कंपनी. तशें म्हण तुमकां इतले सगळे ते लोक दितात की पयशे की तुम इतले शिकवून आयलात. फॉर दॅट यू हॅव टू स्टडी. तुमकां पयशे जाय जाल्यार तुमकां अभ्यास करचे जाय. तशें म्हणत ते सगळे जाण सांगतात तुमगेले आई बाबा की स्टडी करा स्टडी करा. कित्याक सांगतात? त्या लोकांनी एक एक्सपिरियन्स घेतला लायफाचे आनी तेणी सांगतात की तुमी स्टडी करना जाल्यार आतां फाल्यां तुमकां कांय मेळना. हे नॉलेज तांकां तेंगे लायफांतल्यान आयला, हे एक्सपिरियन्सांतल्यान सांगले ते लोक तुमकां. ते लोक अशीच सांगनात की अभ्यास कर, तेंकां कांय मेळना तुमकां अभ्यासा बसून. ते लोकांक कांय मजा येना तुमकां थंय बसा 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 डेली सांगच्या. ते लोकांक एक रिजन आसा सांगचें, कित्याक की तुमगेलें लायफ नंतर वचून फुडें बरें जातलें, तेच खातीर सांगतात ते. ओके, सो
तुमकां पयशे जाय, तुमकां बरें घर जाय फुडें वचून, तुमकां बरें जॉबात रावचें आसा, त्याच खातीर नॉलेज इम्पॉर्टंट आसा. तशें म्हणून तुमी इतले स्टडी करचें जाय. 8, 9, 10 खूब इम्पॉर्टंट इयर्स हे. ह्या इयर्सात तुमगे बेसिक्स फॉर्म जाता. ह्या इयर्सात तुमकां सगळें जें कितें फुडें वचून शिकचें आसा पळय तें आतां कळटा तुमकां. हें तुमकां आतां कळना जाल्यार नंतर फुडें वचून काय कितें कळटलें कॉलेजांत. हांव तुमकां एक एग्जांपल दिता. मागीर हांव कॉलेजांत थंय शिकयचें वता. थंय एक कॅन्टीन आसा. त्या कॅन्टिनांत एक डोसावालो आसा. तो डोसावालो मस्त डोसा बनयता. ताका डोसा म्हणल्यार इतलो परफेक्ट सर्कल उरता न्ही, म्हळ्यार सांगचें जायना इतले एक्युरेट सर्कल बनयता तो. ते बी तो 1 सेकंडात अशी मस्त मस्त फिरोवन डोसा काडटा. हांव ताका विचारलें तुमी इतली कशी परफेक्टली काडूं शकता. ताणें म्हाका सांगलें की हांव ऑलमोस्ट आतां 10-15 इयर्स साठी डोसा बनयत आसा. एक्सपिरियन्स करेक्ट 10-15 इयर्स एक्सपिरियन्स आसा. तर हांवें ताका विचारलें तुका हे डोसा बनयची आयडिया आयली कित्याक, कित्याक डोसा बनयच्या स्टार्ट केलें तुवें. तुका दुसरें कितें करचें जाता न्ही पण डोसा कित्याक चूज केलें ताणें. ताणें म्हाका कितें सांगलें खबर आसा. हांवें ल्हान आसतना हांव स्टडी केलें ना. हांव ल्हान आसतना हांव फक्त भायर फिरत रावतालो. तेन्ना म्हाका स्टडी केलें ना हांवें. नंतर म्हाका कॉलेजांत त्या लोकांनी घेतलें ना. नंतर म्हाका कांय करचें मेळना. तशें म्हणून हांव वचून हॉटेलांत जॉबा लागलो. हांव तें क्लीन करतालो. हांव थंय वेटर जालो. नंतर म्हाका थंय लोकांनी भितर किचनांत घेतलें. नंतर त्या लोकांनी म्हाका डोसा बनयचें शिकयलें आनी तशी हांव शिकलो डोसा बनयच्या. ताणें म्हाका सांगलें सपोज म्हाका पयलीं तेन्ना शिकिल्लें उरल्यार आज म्हाका डोसा बनयन जाल्लो हांव आज तुगेल बरोबर उबे रावन डोसा खातालो. पण ताणें सांगलें की म्हाका डिफिकल्टीज वच्चे पडले कित्याक की हांव तेन्ना स्टडी केलेंच ना. तेन्ना स्टडी केलेलो हांव तुगेल बरोबर डोसा खात उरतालो. आतां डोसा बनयन जाल्लो हांव खातालो हांव. म्हणल्यार इतली वॅल्यू आसा एज्युकेशनाक की भायर कोणी कोणाक विचारल्यार सांगतले की स्टडी करचें की भायर फिरचें. ते लोक म्हणटाले स्टडी करचें. स्टडी केल्यारच सगळें फुडें मेळटा. तुमी आतां फुडें वचून कितें करचें डिसायड केलें. सपोज तुमकां वचून इवन मुवी एक्टर बनचें आसा. विथआवट स्टडी केलें तुमकां कोणी घेनात फक्त एक्टिंगाक. ते दिवस गेले की फक्त अशेंच वचून खंयचे जॉबा लागले आनी ते लोक घेतले आनी शिकयतले. ट्रेनिंगाचे दिवस गेले ते. आतां सगळे तुगेलें एज्युकेशनल क्वॉलिफिकेशनाचेर बेसीस आसा. इवन तुमकां आर्मी जॉयन जावचें आसा तर बी तुमगेलें क्वॉलिफिकेशन उरचें जाय. तें इम्पॉर्टंट आसा. तेजे शिवाय तुमगेलें खंयचे खंय वचचें जायना. सो बाबान एक वेरी फेमस कोट सांगला. एज्युकेशन इज फॉर लायफ नॉट फॉर लिविंग. खबर आसा आयकलां केन्ना. एज्युकेशन इज फॉर लायफ नॉट फॉर लिविंग. लायफ लिविंग डिफरन्स कितें. लायफ म्हळ्यार तुमी कशी जगतात दॅट इज लायफ. लिविंग म्हळ्यार तुमी कशी ते लायफांत तुमी डेली लायफ पयशे खर्च करतात कितें कितें करतात दॅट इज लिविंग. एज्युकेशन इज फॉर लायफ नॉट फॉर लिविंग. पयशे कशे करून येतले तुमकां थोडे शिकल्यार येतले बट एज्युकेशन इज मोर दॅन दॅट. एज्युकेशन इज फॉर लिविंग. एज्युकेशन इज फॉर लायफ नॉट फॉर लिविंग. तुमी आतां एज्युकेशन तुमकां मेळटलें न्ही तें तुमकां एक बरो मनुश्य बनयतले. तेजेन तुमकां आनी असली नॉलेज मेळटली की लोक तुमकां रेस्पेक्ट करतले. तुमी आतां सपोज तुमी अभ्यास केलो ना तुमी भायर रस्त्यार फिरत आसा तुमकां दिसता लोक रेस्पेक्ट करतले. नो. येस नो. नो. त्याच खातीर तुमी अभ्यास करचे जाय. म्हळ्यार तुमी एक सोसायटीत एक रेस्पेक्ट मेळटा त्याच खातीर अभ्यास करचे जाय. ओके. सो आतां तुमकां एक म्हाका कॉलेजा बद्दल सांगता. श्री सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग. हांव जेन्ना 10th आशिल्लो तेन्ना हांवें डिसायड केलें की थंय वचचें म्हण. सत्यसाई बाबा स्कूल. तुमी बालविकास न्ही हांगचे स्टुडंट सगळे. बालविकास. हाऊ मेनी बालविकास. ओके. सो बालविकास स्टुडंट्साक खबर उरतलें. सो सत्यसाई बाबा पुट्टपर्तीत आशिल्ले. ही वॉज कन्सिडर्ड रिइनकार्नेशन ऑफ शिरडी साई बाबा. भगवान श्री सत्य साई बाबा हमारे लिए भगवान है वो अशी म्हणटात आमी. देव आसा आमचे सैटर तो. तेणें एज्युकेशन इन्स्टिट्यूशन स्टार्ट केलें कित्याक की तांकां बी खबर आशिल्लें की फुडें वचून आमगेले जे स्टुडंट्स आसात ते अभ्यास करचेच नात ते सोडून दितात सगळे. तशें म्हण तेणें बी एक कॉलेज स्टार्ट केलें आनी त्या कॉलेजांत त्या लोकांनी चलीक 2 साठी कॉलेज स्टार्ट केलें आनी त्या लोकांक थंय आपयलें. त्या लोकांक थंय इतलें एज्युकेशन दिलें लोकांक. थंयचे सगळे टिचर्सान बरे चले आनी चली बनयले सोसायटी खातीर. तांकां इतलें नॉलेज दिलें तांकां इतले स्किल्स दिले की मनुश्य फक्त डिग्री घेवन तो भायर पडची न्ही ताका एक बरो मनुश्य सुद्दां बनोवन भायर धाडचें जाय. तेंगेले थंय आतां कॉलेजांत भरपूर कोर्सीस आसात. BSc आसा MSc आसा MTech आसा. तुमकां इंट्रस्टेड आसा तातूंत पळया. श्री सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग टोटली फ्री आसा एज्युकेशन. ते लोक थंय शिकयच्याक तुमकां एक सुद्दां रुपया घेनात. तुमकां थंय कंप्लिटली हॉस्टेल स्टे आसा. तुमकां थंय 3 वर्स 4 वर्स जर तुमी रावतले तुमकां थंय एक सुद्दां रुपया घेनात तुमगेले ते एज्युकेशना साठी. तुमकां फक्त हॉस्टेलांत थंय रावच्या साठी थोडे फीस उरतले आनी ते हॉस्टेलांत तुमी रावले की थंय तुमकां ते लोक अशी लायफ रावच्याक शिकयतले की तुमकां अशी गरजच पडना की तुमकां TV लागतले नाल्यार मोबायल फोन लागतले.
हांव थंय ऑलमोस्ट 14 इयर्स त्या इन्स्टिट्युशनात टायम स्पेंड केला. म्हाका आनी अशी दिसली ना केन्ना की म्हाका फोनाची गरज आसा. असली टायपाची इन्स्टिट्युशन आसता थंय. तुमकां थंय लायफ दितात, थंय तुमकां लिवींग दितात, ते सगळ्याची ट्रेनींग दितात. सत्यसाई बाबा आशिल्ले तेन्ना हांव थंय आशिल्लो. तेन्ना म्हाका स्वामी दर्शन करचें मेळ्ळें आनी तेन्ना स्वामीन आमकां स्वताच तेन्ना सांगिल्लें की भायर वचून तुमी नंतर फुडें वचून व्हडले जातले तर तेन्ना तुमी एक गोश्ट याद दवरा की तुमी ह्या सोसायटी साठी काम करचे लागलात आनी कित्या साठी न्ही. जे कितें तुमी करतात तुमी अशी करा की तुमगेले आई बाबा नांव व्हडली जावं, तुमगे सोसायटीत तुमगेले एक रेस्पेक्ट येवं. हे इतलेंच इम्पॉर्टंट गोश्ट आसा की तुमी जे कितें बी एज्युकेशनांतल्यान करतात पळया ते तुमकां सगळें तुमगेले साठीर करचें जाय, तुमगेले आई बाबा साठीर करचें जाय. ओके, बोरींग? नो? येस? नो? ओके. सो आतां एक गेम खेळया. गेम म्हळ्यार अशीच म्हाका सांगा तुमी येस ऑर नो. हांगा हात उचलून सांग, हांगा कोणा कोणाक स्टडी करचें आवडटा? कोणूच ना? एक बी ना? नॉट इवन अ सिंगल? बिलकूल आवडना स्टडी करच्याक? ओके. हांगा कोणा कोणाक एक चान्स दिले की आतां सपोज स्टडी करचें आसा की गेम्स खेळचे आसा. हांगा कोण कोण स्टडी करचे बसतलो आनी कोण कोण गेम्स खेळचे वतलो? Who all for studies? Nobody. Who all for games? What about you? तुम्ही कित करतले? स्टडीज बी करना, गेम्स बी करना, की टीव्ही पळयतले? कित करतले? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही आता एक टीव्हीत पळयतात की कोण व्हडलो फेमस मनुष आयला. इलॉन मस्क खबर आसा सगळ्यांक? इलॉन मस्क. ओके, इलॉन मस्क जेन्ना टीव्हीचेर येता तुमकां अशें दिसता की म्हागेल कडेन बी तेगेल सारके पयशे उरचे जाय? येस ऑर नो? येस? डू यू वॉन्ट टू अर्न मनी लायक इलॉन मस्क? येस? ओके, येस. तर तुमकां कशें दिसता इलॉन मस्काने पयशे कमयले? Did he go for games or did he study? Study. Both? Yes, there is both. So, but studies is there, right? So studies केल्या शिवाय तुम्ही इलॉन मस्क बनू शकनात. तुमकां स्टडी करची ना आनी तुमकां इलॉन मस्क बनची आसा तर कशें जातलें? हाऊ इज इट पॉसिबल दॅट यू बिकम इलॉन मस्क विथआउट स्टडींग? हाऊ? करचें आता? येस? Yes? No. Is it possible? No, it's not possible. एज्युकेशनामुळे इलॉन मस्क थंय पावलो, थंय आस थंय. तेका लागून बिलियन्स आसात, बिलियन्स ऑफ रुपीज. ही सो रिच. कशी आयले तेका इतले पयशे? थ्रू स्टडीज. आनी एक स्टडीसा बरोबर आनी एक फॅक्टर आसा तेजे मुळे थंय पावलो तो, एंड दॅट इज पॅशन. पॅशन आयकला वर्ड? पॅशन? येस? येस. ओके. पॅशन वर्ड आसा, व्हेरी सिंपल वर्ड. पॅशन म्हणल्यार कितें? तुमकां जें आवडटा तें करचें. पण कशी करचें? फक्त अशीच करची न्ही. म्हळ्यार क्रिकेट आवडटा जाल्यार फक्त क्रिकेट अशी वचून डेली खेळची तें पॅशन ना. पॅशन म्हळ्यार कितें? तुमी वचून शिकचे तो गेम. ट्रेनरा कडेन शिकचे जाय कशी तुमी बॅट धरचे, कशी बॉल घालचे, कशी डिफेंड करचे, कशी अटॅक करचे, कशी फील्ड करचे. दॅट इज पॅशन. फक्त गेम आवडटा म्हळ्यार पॅशन जायना. पॅशन इज अबाउट लर्निंग अबाउट समथींग. दॅट इज पॅशन. तुम्ही इतले आवडते गेम की तुका ताजे बद्दल वचून शिकची आसा. इलॉन मस्क वॉज पॅशनेट अबाउट कोडिंग. तो इतले आवडटालो कोडिंग की तो दिवस रात्र कोड करतालो. ताणें कोडिंग करून 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 एक स्वता सॉफ्टवेअर बनयलें. त्या सॉफ्टवेअराचें नांव पेपाल. पेपाल खबर आसा कोणाक? पेपाल? नो? पेपाल वॉज अनदर कंपनी लायक पेटीएम. तातूंत पेमेंट गेटवे आशिल्ले. पेमेंट करचें जातालें तातूंतल्यान. ताणें तें बनोवन बनोवन इतले लोकांनी यूज केले ते की ते लोक नंतर इतले पेटीएमा पेक्षा व्हडले जाले, $1 बिलियन जाले. आनी तो इलॉन मस्क आज पावलो थंय तो केन्नाच पावूं शकना जालो. दॅट इज बिकॉज ऑफ स्टडीज. सो स्टडीज इज इम्पॉर्टंट. सो आय एम कमिंग टू कन्क्लूड एंड म्हाका एकच पॉयंट आसा. लास्ट क्वेश्चन. तुमी अभ्यास करतले? येस? येस? दॅट्स ग्रेट. ओके, थँक्यू. सायराम.